राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत हातभट्टी दारूसह पावणे 17 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे। महात्मा गांधी जयंती सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग व सोलापूर तालुका पोलीस ठाण्याने दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा परिसरात संयुक्त अवैध हातभट्टी दारू निर्मिती केंद्रावर धडक कारवाई मोहीम राबवली। यावेळी 16,81,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक भाग्यश्री जाधव, प्रभारी उपअधीक्षक जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उत्पादन शुल्क विभाग व सोलापूर तालुका पोलिसांनी मुळेगाव तांडा येथे अवैध हातभट्टी निर्मिती केंद्रावर व वाहतुकीवर केलेल्या संयुक्त धडक कारवाईत 38,700 लिटर रसायन, 1547 लिटर हातभट्टी दारू व हातभट्टी दारू बनविण्याचे साहित्य तसेच एका वाहनासह एकूण 16,81,000चा मुद्देमाल जप्त केला। 16 जणांवर कारवाई करण्यात आली। ही कारवाई निरीक्षक गाडगे, RM चौरे, देशपांडे तसेच दुय्यम निरीक्षक समाधान शेळके, सुखदेव सिंह, सचिन शिंदे, रमेश कोलते, राम निंबाळकर, रोहन लोंढे, पोलीस उपनिरीक्षक जाधव, बागवान, सहाय्यक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण, संजय चव्हाण, तानाजी जाधव आदींनी केले आहे। दरम्यान अवैध हातभट्टी दारूसह इतर मद्यांबाबत माहिती असल्यास टोल फ्री क्रमांक 1800 23 39 999 या क्रमांकावर अथवा व्हॉट्सअप क्रमांक 84 22 00 11 33 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी केले। माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असे देखील सांगण्यात आले।